हिचं नाही सांगत, मुली नाही सांगत कधी. प्रीतम जॉब नाही करत का सध्या? सेकंड बेबी प्लॅन करणार की नाही फ्युचर मध्ये? तू बोल ना. विसरली वाटतं. आमच्यावरची जी पोलीस केस झाली ना, ती जरा म्हणजे She walks in the room. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रीतम युट्यूब चॅनल वरती. गडबडून जाते. सो आपल्या वर्षाचा एंडिंगला आपल्याला हा ब्लॉग आणायचा होता. ऍक्च्युअली क्वेश्चन आन्सर आपल्याला इयर एंड करायचं होतं. आम्ही लोणावळा गेलो, त्यानंतर माझं ऑपरेशन होतं आणि म्हणून हे 5-6 दिवस त्यामध्ये चालले गेले. मग इयर एंड करताना त्या वर्षात घडलेल्या घडामोडी, आलेले आनंद, सुख, दुःख हे सगळं तुमच्यासोबत आणि तुमच्या समोरच शेअर केलंय. त्यासोबतच आपला इयर एंडचा क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग पेंडिंग होता. सो आज तोच आपण स्टार्ट करतोय. खूप सारे क्वेश्चन्स आलेले आहेत, काही काही डबल आहेत ऍज युजल, जसे आपले नेहमी असतात. सो आता आपण स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे प्रियासाठी. प्रेग्नन्सी नंतर फिट कसं काय झालीस एवढं, प्लीज शेअर कर. तर प्रेग्नन्सी नंतर माझं डाएट जे आहे ते एकदम प्रॉपर, म्हणजे मी जास्त हाय प्रोटीन डाएट घेते सध्या, जेणेकरून बाळाला पण चांगलं आहे आणि माझ्यासाठी सुद्धा चांगलं आहे. म्हणजे फॅट आणि कार्ब असलेले जास्त मी फूड नाही खात, प्रोटीन जास्त घेते. फॅट ज्याच्यामध्ये असतात जसं की ऑइल वगैरे ते प्रमाण कमी आहे, साखर वगैरे खूप कमी घेते ती, आणि प्रोटीन डाएट जास्त फॉलो करते. येस. आणि दुसरी गोष्ट, हळूहळू एक्सरसाइज सुद्धा मी करते. जसं की मांस, मच्छी, अंडे ते सगळं घेते ते, आणि त्यासोबतच एक्सरसाइज करते आणि मल्टीविटामिन पण घेते. सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. व्हॉट इज युअर एज? माझं आहे 30. हिचं नाही सांगत, मुली नाही सांगत कधी. नाही सांगायचं मला. आता माहीर किती यांच्यापेक्षा मोठी मी बघायला गेली तर. ओ आणि लोकांना प्रश्न आहे कोमल हिच्यापेक्षा मोठी आहे. तर म्हणजे विचार करा कोमल किती मोठी असेल. नाही, कोमल माझी लहान बहीण आहे. पण तुम्हापेक्षा मोठी आहे. वा क्या बात आहे. ठीक आहे. माहीर किती मंथचा झाला? सो आता तो 5.5 महिन्यात झालाय. आता 6 मंथचा होईल लवकरच. दादा कोको खूप स्वीट आहे. आणि तुम्ही कुठे राहतात? आम्ही आमच्या घरीच राहतो. आम्ही बोईसरला राहतो. आणि थँक्यू सो मच कोको बद्दल. कोको कडून थँक्यू सो मच, आणि आमच्याकडून. हा, कोको खरंच खूप स्वीट आहे, म्हणून आम्ही जास्तीच पप्पे घेत राहतो. बायोफिल्ड साठी काही करिअर ऑप्शन्स खूप सारे आहेत. सगळ्यात पहिले तर मी तर म्हणतो, जर 12वी पास आउट झाला असेल तर नीट एक्झाम देऊन टाका, पुढच्या आपोआप दरवाजे उघडतील. सो युअर एक्सपिरियन्स अबाउट धिस इयर. आमचा 2024चा अनुभव, सुरुवातीलाच बोललो की आनंदाच्या गोष्टी खूप घडल्या, पण दुःखही सोबत होतं. आणि ते म्हणतात ना की एक आपला हार्ट सुद्धा असं वेवलेंथ मध्ये चालतो. जर तो असं सरळ चालला तर मनुष्य संपलेला असतो. सेम तसंच आपल्या आयुष्याचं पण आहे. सुख आणि दुःखाचा असा ग्राफ चालूच असतो. जर सुख आहे तर दुःख असणार, आणि दुःख आहे तर सुख येणारच. जर सुख म्हणजे दुःख आलंच नाही तर सुखाची आपल्याला आनंद पण नाही भेटणार. सो त्याचप्रमाणे होतं. परंतु 2025 आपल्याला थोडं अजून बेटर बनवायचं आहे. हे तर झालं आपल्या भावनांबद्दल. बट अबाउट आपल्या प्रगतीबद्दल, की आम्ही काय अचीव्ह केलं, तर येस, आम्ही आमचे बऱ्याच, म्हणजे आमचे जे ड्रीम लिस्ट आहे त्यापैकी बरेच ड्रीम आमचे अचीव्ह झालेले आहेत दोघांचे. आणि इथून पुढे आता नवीन ड्रीम लिस्ट आली आहे, त्यासोबतच नवीन स्वप्न चालू झाले आहेत. ते म्हणतात ना, चालायचं, पळायचं, पडायचं, पण थांबायचं नाही. सो आम्ही दोघांनी आमचा 2025चा प्रवास स्टार्टअप केला आहे, आणि तुम्ही आमच्या सोबत आहोत याचा पण आम्हाला खूप जास्त आनंद आहे. सो हीच आपली युट्यूब फॅमिली पुढे जाऊन अजून वाढावी. 2025 मध्ये आपण अजून जास्ती ग्रो करू. हेच तुमचं प्रेम फक्त आमच्या सोबत नेहमी पाहिजे. तुमची फॅमिली तर एकच नंबर आहे. थँक्यू सो मच. विशाल दादा लग्न कधी करणार? जसं ते कट्टप्पा आणि बाहुबली को क्यों मारा असं झालं होतं ना, तसा सेम प्रश्न आम्हाला पण पडलेला आहे. विशाल दादा लग्न कधी करणार? लवकरच होईल. कसं आहे, आपल्याला बोललेलो ना की आम्ही सुरुवातीपासूनच कोणत्याच लिगल मॅटर मध्ये घुसत नव्हतो, पण परिस्थितीनुसार ती लिगल मॅटर आलेच आमच्या आयुष्यामध्ये. आता ही विशालचं तेच म्हणणं आहे की जोपर्यंत सर्व सॉर्ट आउट होत नाही तोपर्यंत त्यांनी त्यावरती स्थगिती दिलेली आहे. सो जेव्हा हे सगळं क्लिअर होईल, कोर्ट मॅटर वगैरे क्लोज होतील, आणि ते लवकरच होतील आहे ते आम्ही ट्रॅकवरच आहोत.
सो त्यानंतर लग्न. हाय दादा, बिग फॅन, थँक्यू सो मच यार, युअर फॅमिली. या इयर मध्ये सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट कोणती आणि सगळ्यात जास्त दुःखाची गोष्ट कोणती झाली तुमच्या लाईफ मध्ये? सो सगळ्यात आनंदाची गोष्ट, माझ्या बायकोने मला एक मोती दिला. तो मोती म्हणजे आमचा कोकोबा. बापरे, सगळ्यात आनंदाची गोष्ट जी म्हणजे तिला काय बोलता एवढ्यासारखं? अरे म्हणजे मोती म्हणजे झाला आमच्या शेवट. घरात एक बाळ मोती आलं. आला. हा. हो बापरे, ती आता एक कसं आनंदाची ठेवलं? गोष्ट आहे. बाळ बोला ना, मोती कशाला बोलतो? तू कन्फ्युज झाली होती, त्यांना बाकीच्यांना सगळ्यांना समजलं. बाळ आलं ती ती आनंदाची विचार करत होते गोष्ट. मोती कोणतं दिलं आणि मी. दुःखाची गोष्ट काय आहे सांगा. सगळ्यात जास्त दुःखाची गोष्ट म्हणजे ह्या वर्षात आम्हाला आहे ना बऱ्याच वेळा तारखेला जावं लागतंय. तर तेच एक दुःख आहे. पण मग काय ते सोसावं लागणार आहे. शेवट सत्याचा विजय होईल आणि तीच आम्ही वाट बघतोय. तर पुढचा क्वेश्चन घेऊया. विनाकारण जावं लागतं तेच गोष्ट. तेच कळेल आता, ते जेव्हा होईल तेव्हा आपण सांगूच सगळं. मी प्रँक कॉल किंवा ब्लॉग करा ना प्लीज. नक्कीच आम्ही करू काहीतरी. आम्हाला पण वाटतं ह्या वर्षात नवीन काहीतरी प्रयोग करावे आपल्या युट्यूब चॅनलवरती. सो आम्ही त्याच्या पण तयारीत आहेच. तुमची फॅमिली मस्त आहे, फक्त मला तुझ्यासोबत आणि कोमल दीदी सोबत बोलायचं आहे, तर सांग प्लीज कसं कॉन्टॅक्ट करायचं. कमेंट्स मधून. Yes. ही नक्कीच उत्तर मी दे. उत्तर देईन. श्रुती ठोंबरेला तू उत्तर द्यायचं बरं का. हा, मला कमेंट करा, मी उत्तर देईन. येस. पिंपल आणि पिंपलच्या डफ साठी काहीतरी घरेलू इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट सांग ना ग दीदी प्लीज. पिंपल्स साठी सगळ्यात पहिली तुमची स्किन जर ऑइली वगैरे असेल तर तुम्ही फेस वॉश प्रॉपर करा, सिरम यूज करा आणि घरचा जो आपण हळदीचा वगैरे त्याचा पॅक बनवतो तशी पॅक सुद्धा रेडीमेड मिळतात, तुम्ही ते यूज करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. किट्टू कोणाचा मुलगा आहे प्लीज दीदी सांग. किट्टू माझ्या भावाचा मुलगा आहे, Yes. विशाल खरात. हा, विशालचा मुलगा आहे किट्टू. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रीतम जॉब नाही करत का सध्या? मी काही गोष्टी आहे ना थोड्याशा प्रायव्हेट ठेवलेल्या आहेत. कारण त्याचं रिझन असं आहे की आताच थोड्या वेळापूर्वी बोललो की कोर्ट केसेस चालू आहेत ना, त्यामुळे थोडं ते होल्डवर ठेवलंय. मी सांगेलच, नक्कीच लवकर सांगेल. पण एवढा एक मॅटर सॉर्ट आउट होऊन जाऊ द्या, कारण खूप वादळ आणलंय आमच्या आयुष्यामध्ये काही लोकांनी. तर ते आपल्याला ते जेव्हा ते पूर्ण सॉर्ट आउट होईल आणि तो कोहरा म्हणजे ते धुकं निघतील तेव्हा मग मी तुम्हाला स्पष्ट उत्तर देईल त्यावरती. पिंपलसाठी एक क्रीम सांग प्रियाताई प्लीज. तर पिंपल्ससाठी आता प्रत्येकाची स्किन टाईप वेगवेगळी असते. आता मी तुमची स्किन नाही बघू शकत तिथून तरी, म्हणजे इकडनं तरी, तर डर्मेटॉलॉजिस्टला एकदा भेटा आणि प्रॉपर तुमचं डायग्नोज करा. ऍक्च्युली विदाऊट डर्मॅट कन्सल्ट आहे ना कोणत्याही क्रीम लावू नका. मेडिकल वरती गेल्यावर ओव्हर द काउंटर खूप साऱ्या क्रीम मिळतात ज्यामध्ये हार्मफुल केमिकल्स असतात जे तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात पिंपल्स घालवतील, पण त्या जागेनंतर पुन्हा पिंपल्स येतील किंवा त्याच्या आजूबाजूला पिंपल्स येतील, रेडनेस वाढेल, त्या पिंपल्सचा खड्डे तयार होतील, बरेच काही गोष्टी आणि आहेत. दुसरी गोष्ट, पिंपल्स येण्याचे कारण पण खूप सारे. डॅन्ड्रफ झालं, ऑइली स्किन झाली, परत ॲलर्जी झाली, अजून हार्मोनल चेंजेस झाले, हे असे भरपूर कारण असू शकतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलले एकदा डॉक्टरांशी सल्ला येस. घ्या. आणि कसं आहे ते कॉज शोधल्यावरच त्याच्यावरती तुला Yes. सोल्युशन मिळेल. सोल्युशन मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन. प्रियाताई परत जॉब करणार आहे का? बाय द वे बाळ खूपच गोड आहे, थँक्यू सो मी मच. थँक्यू सो मच पहिले तर. आणि दुसरी गोष्ट असं की थोडं बाळ मोठं झालं की मी नक्की जॉब करण्याचं ट्राय करेल. माहिर नेम छान आहे पण त्याचा मिनिंग काय होतो प्लीज रिप्लाय. बाकी तुमचे ब्लॉग मस्तच असतात न चुकता बघते, थँक्यू सो मच. माहिर बाहेर नावाचं मिनिंग इथे लावते मी. 2024 मधला अनफॉर्गेटेबल मोमेंट कोणता आहे तुमचा? सांगितलं की आमच्या बाळाचा जन्म, तोच आमच्यासाठी कधीच न विसरणारा दिवस आहे. येस. सेकंड बेबी प्लॅन करणार के नाही फ्युचर मध्ये? भावा जगू द्या, भावा ह्याला तर थोडं मोठं करू द्या. 5 महिन्याचं झालंय, अजून माझे टाके हिल नाही झाले. कोण आहे काय माहिती. अरे देवा, थांबा जरा, दम खा, रुको जरा, सबर करो. तुमच्या दोघांचं एज्युकेशन काय झालं आहे अँड संभाजीनगरला कधी येणार आहे तुम्ही? आम्ही छत्रपती संभाजीनगरला लवकरच येऊ. काहीतरी आम्हाला इव्हेंट वगैरे भेटलं तर तेव्हा तर ते कारण पण असेल. दुसरी गोष्ट अशी, आमच्या दोघांचं एज्युकेशन, आम्ही दोघं मेडिकल फील्डमध्ये आहे. ही स्टाफ नर्स आहे आणि मी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहे. सो विशाल दादा कधी लग्न करणार आहे? झालं ते आपलं बोलून. प्रीतम दादा तू जॉब सोडला का? नाही. No.
माहीरचा न्यू इयर मध्ये फोटोशूट करा मस्त. हो नक्की Yes. करायचं आहे. आपला पुढे एक प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती. बेबीला हेअर का नाही आले अजून? अजून तो खूप लहान आहे. 5च महिन्याचा, येईल हळूहळू. तो जसं तो मोठा होईल तसं त्याला हेअर्स येतील. येतील. आता पण ग्रो झाले भरपूर. ताई नेक्स्ट इयर मध्ये तरी खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची. नक्कीच नक्कीच आमचं पण वेलकम आहे या भेटायला. सिस अँड जिजू, मी तुम्हाला 2022 पासून ओळखते. व्हॅलेंटाईन्सला प्रियाला सरप्राईज दिलं होतं तेव्हा पासून ओळखते. कधी दिलं जर- होतं मला सरप्राईज? मग दिलं होतं. कधी मलाच नाही आठवते. दिलं होतं तेव्हापासून ओळखते. लव्ह युअर फॅमिली. जरा बाहेर फिरायला जात जा. मला खूप आवडून बाहेरचे ब्लॉग बघायला. संतूर मम्मी आहे माझी प्रिय सीझन जिजू. बाहेर फिरायला जायला मला एकट्याला जावं लागते. येत नाही ना. आता आले नाही का? आता ते सगळे होते म्हणून आली. अशी येत नाही माझ्यासोबत. सांभाळायला पाहिजे ना कोणीतरी. तुमच्या ब्लॉग्स मध्ये कोमल आणि बॉब जास्त दिसत का नाही? कारण ते विरारला असतात, आम्ही बोईसरला असतो. आमच्या दोघांमध्ये 80 किलोमीटरचा डिफरन्स आहे, त्यामुळे दिसत नाही. दादाचं इन्कम किती आहे आणि सेव्हिंग किंवा सगळी मंथली पैसा मॅनेज कसं करतं आणि हा घर कसं घेतलं, किती खर्च आणि लोन केलं होतं का? बाबू आयटी डिपार्टमेंट मधून तुम्ही बोलताय काय? मला काही कळणार. माझा इन्कम इतका काही नाहीये. सेव्हिंग वगैरे माझी चांगली होती. मी जवळ 2014 पासून आणि जॉब सेव्हिंग करतोय. पण करतोय, हप्ते पण भरतोय, सगळ्या गोष्टी सगळं. आपल्या चालू आहेत. आणि आणि विथ एन्जॉय पण म्युच्युअल चालू आहे. फंड म्हणजे जर तुम्ही सगळं आम्ही काटकसरीने सगळ्या गोष्टींचं. जर तुम्ही पण म्हणजे काही इन्व्हेस्टमेंट प्लॅन बघत असतील तर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा. दुसरी गोष्ट अजून पीपीएफ मध्ये इन्व्हेस्ट करा. बेटर आहे. तुम्हाला पण याचे फायदे नक्की होतील. घर आम्ही लोनवरच घेतलं आहे. गाडी पण ऑब्व्हियसली घर लोनवरच लोनवरच घेतलेलं आहे. असते, गाडी पण लोनवरच असते. आणि पैसा मॅनेज करायचा म्हणजे तुम्हाला सांगतो सुरुवातीचे 20 दिवस टेन्शन मध्ये राहतो. कसं तरी मग ते मॅनेज करावं लागतं, इकडून तिकडून मग ते होतं मॅनेज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ताई तुमचं सी सेक्शन कशामुळे झालं, म्हणजे सीझर का झालं आणि तुम्ही बाबूला फॉर्म्युला दूध देतात की नाही? इमर्जन्सी काही गोष्टी होती त्याच्यामुळे सी सेक्शन झालं. आणि दुसरी गोष्ट असं फॉर्म्युला मिल्क नाही देत मी त्याला, ब्रेस्ट फीडच करते. बाळ प्युअर फिडिंग वर आहे. आता आम्हाला आता तो जसं 6 महिन्याचं होईल तसं आम्हाला विनिंग Weaning म्हणजे start वरचं करायचं. जेवण चालू, जेवण नाही वरचा वरचं फूड, आहार. आहार चालू करायचा आहे त्याला. मी जाम एक्सायटेड आहे त्यासाठी. माहिर नाव हे कोणी सजेस्ट केलं? खूप छान नाव आहे. लव्ह फ्रॉम नाशिक. माहीर राव ना एक सिरियल होती, माहीर म्हणजे सिरियल होती नागिन, बघितलं असेल कोणीतरी. त्याच्यामध्ये ना त्याचं नाव माहीर होतं आणि कोमलला आणि मला ती सिरियल खूप आवडायची आणि तो माहीर सुद्धा खूप आवडायचा. म्हणजे पल्लवी पुरी त्याचं नाव आहे. खूप म्हणजे खूप जास्त आवडायचा. आणि नेमकं बाळाची जेव्हा म्हणजे आम्ही कुंडली काढली तेव्हा एम अक्षर आलं. तर मग बॉबीने लिस्ट काढली नावांची. बॉबी आलेला होता हॉस्पिटलला, त्यांनी लिस्ट काढली. मग तो बोलला माहीर नाव ठेवायचं. म्हटलं हा. कारण की मला तो आवडायचा पण आणि नाव पण आवडायचं. मिनिंग पण छान निघाला आणि सगळ्यांना नाव आवडले, सर्वांना. त्याच्यामुळे हो, आम्ही नाव नाव खूप ठेवलं. छान आहे. त्याचं मिनिंग पण छान आहे, त्यामुळे मला ते आणि मग आवडलं. ते बॉबीने सजेस्ट केलं आणि आम्ही सगळ्यांना. आणि कसं आहे, माहीर खूप मोठं होतं. आम्ही दोघं तर माहीच बोलतो त्याला आणि घरात कोको बोलतो. म्हणजे असं माही शॉर्ट फॉर्म. मला माहीर का आवडला तर धोनीमुळे. धोनीला माही म्हणतात म्हणून मी म्हटलं ठीक आहे तुम्ही माहीर म्हणा, मी माही म्हणेल. मला पण माहीर आवडलं. सो मग मी माही एक्सेप्ट केलं. तुमच्या आयुष्यात एम काय आहे आणि तुमचं दोघांमधले कॉमन गोष्टी काय आहेत? आमच्या आयुष्यात एम म्हणजे काय, एकदम सिंपल सांगतो. मला कुठेही जाऊ, मी कुठेही जॉब करो, एक वेळ पैसे कमी असले त्या जॉब मधून तरी चालेल, पण परिवारासोबत असलं पाहिजे आणि तसंच पूर्ण आयुष्य घालवायची माझी इच्छा आहे. तुझी काय इच्छा? मला पण. मला पण असं बोलायचे कष्टच घेत नाही. अख्खं मला बोलावं राहिलं अख्खं मलाच बोलावं लागतं. मला घसा चुकला बोलत. माझं पण तेच एम आहे, तुमच्या सोबत राहणं बस. आणि तुमच्या दोघांमधले कॉमन गोष्टी काय? कॉमन एक नाही हा. तुम्ही खरं सांगतो. लग्नाच्या अगोदर ते जे कुंडली मिळवले होते ना, त्यात आमचे 26 गुण जुळाले होते. मलाच माहित नाही कोणते गुण जुळाले. 26 नव्हते, 26 मला माहिती, मी कुंडली काढली. 24. 26 गुण जुळालेले. यांचे एवढे रिश्ते बघितले होते किती 13 का 14, पण एक पण गुण जुळाला नव्हतं, फक्त माझ्यासोबत जुळालं. असं काही नाही झालं. ते आमचं लव्ह स्टोरीचे ब्लॉग बघत होते, सगळी डिटेल दिलेली. खरं खरं सांगा. खरं सांगतो, असं काही नाही गुण पण गुण जुळायचं. जुळाले पण नव्हते ना. स्वभाव नव्हते जुळाले. सव म्हणजेच गुण. नाही डिमांड नव्हते जुळाले. डिमांड पण आणि गुण पण जुळले
कुंडले नव्हते, यांनी सगळे कुंडले बघितले, पण माझ्यासोबत विषय काय गपचूप होता? कुंडली बघितली होती तसं आणि नाही. जुळले आणि मग त्यांनी तसं नाही. प्रीतम दादा, आणि तू पहिल्यासारखं का नाही बोलत बॉब कोमल सोबत? तुमचे जुने व्हिडिओ कसे होते? तुम्ही किती मस्त बोलायचे, आणि आता का नाही बोलत पहिल्यासारखं? सॉरी, तुम्हाला राग वगैरे नाही आला काही, आणि आम्ही बोलतोच सर्व, म्हणजे आम्ही खूप सारं बोलतो, पण ते लांब राहतात, आणि म्हणजे ते विरारला असतात आणि आम्ही बोईसरला असतो, जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. तर आमचं भेटगाठच खूप कमी होते, आणि त्यामुळे मग जेव्हा पण भेटतो तेव्हा मोस्टली आम्ही सोबत टाइम स्पेंड करायला बघतो, आणि व्हिडिओ आता कमी काढतो तेव्हा. सो त्यामुळे तसं आहे. तुम्ही काही जॉब करत नाही, मग घर कसं चालतं? हे भगवान, काय सांगू आता, काय सांगू मी याला. योगेश भाऊ, मी नक्की तुला मेसेज करेल, इंस्टाग्रामला मला हाय कर. Explain the police case file on your family and why no action is taken against that person and they are not divorced and yet she has a child. Okay. Actually आमच्यावरची पोलीस केस जी आहे ती नक्कीच सांगेल, नक्कीच. पण आहे ना, मी बोलतो ना की कसं असतं, कधी कधी आहे ना, आपला रिझल्ट येण्यापर्यंत ती झाकलेली मूठ चांगली असते, आणि मला तरी आता असं वाटतं की अजून नको ते सांगायला. सो इतके सारे क्वेश्चन होते यामध्ये. आता आम्हाला टोटल 74 क्वेश्चन्स आले, त्यापैकी आपण म्हणजे खूप सारे कॉमन क्वेश्चन होते, आणि काही त्यापैकी डबल क्वेश्चन तेच कॉमन क्वेश्चन्स होते, आणि म्हणजे बरेच क्वेश्चनचे आन्सर्स आम्ही ऑलरेडी त्यामधले दिले होते. सो खूप छान होतं. आता इथून पुढे आपल्याला नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची आहे, नवीन काहीतरी आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन यायचं आहे. त्यासोबतच जे आपल्या सोबत आपल्या प्रेमात सहभागी झालेत त्यांच्या खरंच मनापासून आभार. 100 लोक जर आपले व्हिडिओ बघतात तर त्यापैकी प्रत्येक जण आपली वाहवाच करेल हे आम्हाला एक्सपेक्टेड नाहीये. ज्यांना जे वाटतं त्यांनी ती रिअलिटी सांगावी. कोणी कोणाचं दुःख व्यक्त करायला येतं, कोणी कोणाचा राग व्यक्त करायला येतो, कोणी कोणाचा आनंद व्यक्त करायला येतो, आणि तुमच्या सर्वांचं माझ्या या युट्यूब चॅनलवरती खरंच मनापासून स्वागत आहे. सो भेटूया आपण नवीन ब्लॉगला. जर हा ब्लॉग आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.